वाजून 57 मिनिटं होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या खासदारांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्यासाठी अशा बैठका परंपरेनुसार संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी आयोजित केल्या जातात. ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए संसदीय पक्षाला विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर संबोधित केल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यात देशात साध्य केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली आणि विविध देशांशी करण्यात आलेल्या मुक्त व्यापार करारांविषयी अवगत केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेसाठी घेतलं जाणार आहे. या विधेयकाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करणाऱ्या 1956च्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रगौरव अपमान निवारण दुरुस्ती विधेयक 2026 विचारविनिमयासाठी मांडणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल करण्याच्या उद्देशानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं राजमार्ग यात्रा या ॲपमध्ये 2 नवीन सुविधा सुरू केल्या. डिजिटल लोकल पास आणि मार्गमित्र हेल्प सेंटर या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल लोकल पासच्या माध्यमातून पात्र वाहनधारकांना मासिक पथकर परवाना थेट राजमार्ग या यात्रा ॲपवरून ऑनलाईन काढता येईल. यासाठी टोल प्लाझावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या ही सुविधा दिल्ली परिसरात सुरू झाली असून येत्या काही महिन्यात देशभरातल्या इतर टोल प्लाझावरही उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातल्या प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, तसंच बालकांमध्ये त्यांच्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं बालस्नेही ग्रामपंचायत आणि बालस्नेही प्रभाग ही संकल्पना राज्यभर राबवण्यात येणार असल्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं पुढील काही तासांसाठी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काल रात्री नागपुरात चांगला पाऊस झाला तर आज सकाळपासून देखील संततधार सुरू आहे. दरम्यान गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.